व्यासपीठावरील विराजमान मान्यवर वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी तन्वी गणेश कापरे इयत्ता तिसरी आपणासमोर सादर करत आहे स्वराज्य सौदामिनी तारा राणी. आम्ही तो भूते जगदंबेचे मळवट भाई भवानीचा, शिवशंभूंच्या चरणी राहावे मान मातो भगव्याचा. आम्ही तारा राणी युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई, सरसेनापती हंबीररावांच्या कन्या छत्रपती राजाराम महाराजांच्या राणी सरकार, 5 लाखांचे सेना सागर आणि 5 पिढ्यांचा खजिना घेऊन थैमान बाजवणाऱ्या औरंग्याला रोखणारी तुमच्याच मातीतली लेक. तमाम मराठी मुलखातील देवारातला पहिला मुद्रा हा स्त्री शक्तीचा असतो. तीच स्त्री शक्ती आई जगदंबेने आमच्या ठाई दिली. मुरदाड, मस्तवाल, मुजोर मुघलांना कृष्ण कोयनेचेच पाणी नव्हे तर मराठ्यांच्या संशयीचे हे पाणी पाजले आम्ही. स्त्रिया म्हणजे फक्त चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर तोच कारभार दिल्लीचा दरबार ध्वस्त करू शकते आणि तो आम्ही केला. थोरल्या छत्रपतींचा वारसा आम्हाला जिवंत व जाज्वल्य ठेवायचा होता. मुघली सुलतानीला याच मातीत गाडायचे होते म्हणून आम्ही राजाराम महाराजांच्या संशयीशी ढाल झालो. स्वराज्याचा सूर्य कधी मावू नये म्हणून स्वराज्य रक्षणाच्या मोहिमेवर स्वार झालो. वेळ काय बनून आली होती. मुघलांची टोळधाड हा महाराष्ट्रावर पडली होती. गडकोट खचले तसे वतनाच्या लोभापायी माणसांची माने खचली. शिवदौलत पारखी झाली पण आमची हिंमत कसदिल कधीच नव्हती. कारण झुंजारपणाचा निखर नेत्याने आमच्या पदरात बांधला होता. तोच पदर खोचून त्या औरंग्याची कबर या दख्खनच्या मातीत खोदली. 5 पिढ्यांच्या बादशाहीला मोठ माती या महाराष्ट्राच्या लेकीने दिली. आमचा जन्म 1675 सालचा. आमचे वडील हंबीरराव मोहिते यांनी आम्हाला लहानपणापासूनच युद्धकलेचे शिक्षण दिले होते. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती पदासाठी वाद होण्याची चिन्हे दिसू लागली तेव्हा आमच्या वडिलांनी आपले सख्खे भाचे भावी जावई असलेल्या राजाराम महाराजांऐवजी संभाजी महाराजांची निवड केली आणि आपल्या न्यायवृत्तीचे दर्शन घडवले. हाच न्यायाचा आदर्श आम्ही आयुष्यभर सांभाळला. आमचा विवाह राजाराम महाराजांसोबत झाला आणि आम्ही भोसले घराण्याच्या सुनबाई झालो. इकडे मराठ्यांचा छावा संभाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी औरंगजेबाशी झुंजत होते. पण छळ आणि कपटाने औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडलं. हा गावावर मी लागलेला महाराष्ट्राला जास्तच चेकावून उठला आणि राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली पुन्हा लढत राहिला. पण 1700 साली आमचं धनी गेलं. आम्ही पोरके झालो. आता राजाच उरला नाही तर महाराष्ट्र लढतो कसा असा प्रश्न मोगलांना पडला. बघता बघता मराठ्यांना चिरडून जाऊ, अखंड हिंदुस्थानाचा स्वामी बनू असे स्वप्न औरंगजेबाला अगदी समोर दिसू लागलं. त्याच वेळी संतप्त मराठा जागा झाला आणि आम्ही रणांगणात उतरलो. वयाच्या 25व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं तरी आम्ही डगमगलो नाही. आम्ही आमचा 4 वर्षाचा मुलगा दुसरा शिवाजी याला गादीवर बसवलं. सेनापती धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, शंकराजी नारायण, कान्होजी अंग्रे, रामचंद्र पनामत्य या स्वराज्य शिलेदारांना सोबत घेऊन पुढच्या लढ्याची तयारी केली. मग ती कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळी म्हणजे गनिमी कवा हे आमचं बळ होतं. मुस्तद्दीपणे कधी बोलणी करून तर कधी तलवारीच्या बळावर आम्ही एक एक करत किल्ले परत जिंकून घेतले. मराठ्यांच्या घोडे मावळातही दौडू लागले. हे पाहून औरंगजेब बादशाह हवालदिल झाला होता. एवढ्या प्रयत्नांनी आपल्या हातातोंडाशी आलेला मराठ्यांचा राजा आपल्याला हुलकावणी देत आहे. कोणताही कर्तबगार पुरुष सत्तेत नसून एक स्त्री आपल्याला युद्धात भारी पडत आहे. हे औरंगजेबाला सहन होत नव्हतं. रागाने जाणाऱ्या बादशाची झोप उडाली होती पण मराठ्यांना संपवण्याची इच्छा मात्र त्याने सोडली नव्हती. तो हळूहळू या लढ्याच्या मुख्य भूमीपासून नगर औरंगाबाद या दिशेने गेला. अखेर
बाबासाहेबांनी महिलांच्या सन्मानासाठी अवघड स्वराज्य उभं केलं होतं आणि तेच स्वराज्य आम्ही राखलं. पण आज महिलांवर होणारे अन्याय अत्याचार पाहिले की असं सांगावंसं वाटतं की हे कलियुग आहे आणि इथे आपलं रक्षण आपणच केलं पाहिजे. कोणी श्रीकृष्ण बनून आपलं रक्षण करण असं वाटत नाही. म्हणून स्त्रियांनो, रडायचं नाही, लढायचं. छोडो मेहंदी खडक संभालो खुदी.